हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, MPSCनं काल त्यांची पहिली की डिक्लेअर केली आणि पहिल्या की नंतर आता जो कट ऑफ एक्सपेक्टेड आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. हा व्हिडिओ MPSC कंबाईन ग्रुप बी हे नॉन गॅझेटेड जे पोस्ट आहेत जी 26 फेब्रुवारीला एक्झाम झाली त्या परीक्षेशी संदर्भित आहे. तर तुम्ही या संदर्भानं हा संदर्भ लक्षात ठेवा. ठीक, तर कट ऑफ प्रेडिक्ट करताना आम्ही कोणत्या गोष्टींचा विचार केला किंवा करणार आहोत या गोष्टी आम्ही थोडंसं डिक्लेअर करतोय. मित्रांनो, कट ऑफवर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत बघा. पहिला जो घटक आहे ते पेपरची काठिण्य पातळी. दुसरा जो घटक आहे ते विद्यार्थ्यांना जेवढे मार्क पडलेले आहेत, विद्यार्थ्यांकडून जे मार्क आलेले आहेत त्या मार्काचं थोडा एक सर्वे. त्याच्यानंतर पदसंख्या किती होत्या, त्या वयोमर्यादा किती आहे आणि नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत. त्याच्यानंतर एकूण परीक्षेस उपस्थित राहिलेल्या मुलांची संख्या. या सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. पेपरची काठिण्य पातळी जर बघितली तर तो मॉडरेट या प्रकारामध्ये होता. ठीक, जास्त अवघडही नाही आणि जास्त सोपाही नाही, अशा प्रकारे हा पेपर होता. विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी मार्क आलेले आहेत. विद्यार्थ्यांना भरपूरशा विद्यार्थ्यांना 50+ मार्क्स आलेले आहेत. परंतु हा 50+ मार्कचा आकडा जो आहे तो साधारणतः महाराष्ट्रात 2000च्या आसपास असेल, पण हा कट ऑफ ठरवण्यासाठी उपयुक्त नाही हा आकडा. ठीक, तर विद्यार्थ्यांना मार्क्स तर आलेले आहेत. दुसरी गोष्ट पदसंख्या. मित्रांनो, MPSCनं पहिल्यांदा जी जाहिरात केली पहिली जी जाहिरात आली त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की 666 ही पदे आहेत. आता या 666 पदाची जर फोड केली तर PSI या पदासाठी साधारणतः 376, STI या पदासाठी 190. जेव्हा पहिली डिक्लेअर केली आपण पदसंख्या तेव्हा बघतोय STI परत वाढून आलेली आहे. ठीक, त्याच्यानंतर ASO असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही जी पदसंख्या आहे ती 100. ठीक, आता ही टोटल जर केली तर 666 या पदांसाठी ही भरती होणार होती. परंतु STI मध्ये 419 इतक्या पोस्ट वाढून आल्या. त्यामुळे ही जी पदसंख्या आहे, पदभरती आहे ती आता 1085 साठी होणार आहे. 1085 साठी होणार आहे. आणि यापैकी STI मध्ये जी पदं आहेत ती एकूण पद 609 इतकी आहेत. 609 इतकी आहेत. ठीक, तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता एक महत्वाची गोष्ट की बाबा पदसंख्या जितकी असते त्याच्या किती पट मुलं मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतात. मित्रांनो, जनरली MPSCनं 12 ते 18 या रेंजमध्ये 12 ते 18 पट या रेंजमध्ये मुलं सिलेक्ट केलेली आहेत. कधी ते 12 सुद्धा असतं, कधी ते 18 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. या रेंजमध्ये होतं. आपण एक मिनिमम रेंज कन्सिडर करून केली तरी 12 पट मुलं सिलेक्ट होणार आहेत. म्हणजे साधारणतः 13,000च्या आसपास मुलं यावेळी कंबाईन मधून मुख्य परीक्षेसाठी वेगवेगळ्या पातळीवर पात्र ठरणार आहेत. आता यामध्ये STIच्या परीक्षेला जर किती मुलं पात्र होणार ठरलं तर STIचा आपण बघितलेला STIची एकूण पदं आहेत 906. 906 गुणिले जर 12 केलं 12,908 राईट. 12,908 108 1272. सो 7,208 इतके विद्यार्थी जे आहेत STIच्या मुख्य परीक्षेसाठी कमीत कमी पात्र ठरतील. हा आकडा 18ने गुणल्यानंतर जास्त होतो. बघा 609 या पोस्ट आहे, त्याला जर आपण 18ने गुणलं, ठीक, 18ने जर गुणलं तर हे 162 असे 2
सो 10,062 इतके जे विद्यार्थी आहेत ते 18 पट जर झाले तर 10,062 हा फारच मोठा आकडा आहे, STI साठी क्वालिफाय होऊ शकतो. जर 10,062 मुलं क्वालिफाय झाली तर मी सांगतोय त्याच्यापेक्षा कट ऑफ हा STI चा नक्कीच कमी लागेल. पण आपण सेफ साईड एक 7 ते 7,500 मुलं सिलेक्ट होणार असं कन्सिडर करून चालूया. आता हेच जर आपण ASOच्या परीक्षेला बघितलं तर इथं 100च पोस्ट असल्यामुळं 100 गुणिले 12 फक्त 1200 मुलं क्वालिफाय होणार आहेत. म्हणजे ASOचा कट ऑफ काय लागणार आहे, हाय लागणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर आपले PSIचा कट ऑफ बघितला तर PSIच्या आत्ता डिक्लेअर पोस्ट जे आहेत ते 376 इतक्या पोस्ट आहेत. पण ह्या पुढे मेन्समध्ये मुख्य परीक्षेच्या जाहिरातीमध्ये परत वाढून येण्याची सुद्धा शक्यता आहे. तर याला जर आपण 12 पट केलं तर 12 संग 72 44 7 12 7 84 84 आणि 7 91 एक हात चालले 9 12 36 आणि 9 45. ठीक. तर एक 4,500 मुलं PSIच्या परीक्षेसाठी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. तर ढोबळमानानं जर आपण बघितलं तर STI या पदासाठी 7,500 ते 10,000च्या आसपास मुलं सिलेक्ट होतील. PSI या पदासाठी 4,500 ते 8,000च्या आसपास मुलं सिलेक्ट होतील मुख्य परीक्षेसाठी. आणि ASO साठी मात्र 1,200 ते 1,800 इतकेच मुलं पात्र ठरतील हे मुख्य परीक्षेसाठी. ठीक. तर ही गोष्ट कट ऑफला डिसाइड करत असते. त्याच्यानंतर वयोमर्यादा हा सुद्धा तितकासा डॉमिनेटिंग नाही पण ठीकठाक डॉमिनेट करतो. कारण PSI सारख्या परीक्षेला वयोमर्यादाच कट ऑफ कमी आणण्यासाठी कारणीभूत असते. आता लक्षात घ्या ह्याची STI ASOची वयोमर्यादा सेमच आहे. ओपनसाठी 38, मागासवर्गीयांसाठी 43. हेच PSIला ओपनसाठी 31 वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी 34. आणि त्याच्यानंतर जे प्रावीण्यपात्र खेळाडू आहेत खेळाडूंसाठी काय आहे, खेळाडूंसाठी ओपन आणि जे कॅटेगरीवर आहेत त्यांच्यासाठी सेम 43 वर्ष आणि ओपन आणि कॅटेगरीवर जे आहेत त्यांच्यासाठी 36 वर्ष PSI साठी आणि 43 वर्ष ASO आणि STI साठी. हेच सेम क्रायटेरिया जे आहे तर माजी सैनिक आणि खेळाडूंना सेम क्रायटेरिया आहे. आता यात दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांना 45 वर्षापर्यंतची वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे STI आणि ASO साठी. परंतु PSI या पदासाठी मात्र दिव्यांग व्यक्ती अपात्र आहेत. ठीक. सो या सगळ्या गोष्टी सुद्धा कट ऑफला डिसाइड करत असतात. त्याच्यानंतर पुढचा जो फॅक्टर आहे तो नंबर ऑफ अटेम्प्टचा आहे. नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत त्याच्यावर सुद्धा हे परीक्षेला डिसाइड कर. आता लक्षात घ्या की नंबर ऑफ अटेम्प्ट्स हे 6 अटेम्प्ट्स डिक्लेअर करण्यात आलेले होते. राईट. 6 अटेम्प्ट्स डिक्लेअर केलेले आहेत. तर हे 6 ओपनला आहेत आणि 9 मागासवर्गीयांसाठी 9 अटेम्प्ट्स आहेत. हा डिसाइडिंग फॅक्टर जेव्हा पदसंख्या ठीकठाक असते तेव्हा. पण आता बंपर भरती असे काहीशी म्हणता येईल STI साठी. त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरलेला आणि सगळ्यांनी परीक्षा अटेम्प्ट केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने अटेम्प्ट हा दिलेला आहे. अटेम्प्ट कमी आहे म्हणजे 6 अटेम्प्ट आहेत वगैरे वगैरे अशा गोष्टी घेऊन हा अटेम्प्ट कुणी स्किप केलेला नाही. त्यामुळे या घटकाला मी तितकासा इम्पॉर्टंट या माझ्या प्रेडिक्शनमध्ये दिलेला नाही. आता एकूण परीक्षेला उपस्थित राहिलेल्या मुलांची पदसंख्या किती आहे तर आयोगानेच डिक्लेअर केलेला आहे. साधारणतः 3.25 लाख मुलं परीक्षेला फॉर्म भरलेले होते. परंतु ज्यांनी परीक्षा प्रत्यक्षात दिली तो आकडा सुद्धा फार मोठा आहे. बऱ्याच लोकांनी उपस्थिती तुम्ही जर तुमच्या एक्झाम दिलेल्या असेल तर तुमच्या एक्झाम सेंटरमध्ये तुमच्या वर्गामध्ये आयदर तुम्हाला 100% किंवा 1-2 विद्यार्थी फक्त
अनुपस्थित असलेले दिसून येईल. बाकी सर्वांनी ही परीक्षा दिलेली आहे. बऱ्यापैकी 80% आसपास याचा परीक्षा सर्वांनी दिलेली आहे. त्यामुळं 2.5 ते 2.25 लाख विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते. त्यामुळं इथंही आपल्याला यावेळी हा डॉमिनेटिंग फॅक्टर नाही की जो कट ऑफ डिसाइड करेल खालचा. तो वयोमर्यादा आणि अटेम्प्ट हे डॉमिनेटिंग फॅक्टर नाही आहेत. बऱ्यापैकी वरचे जे 3 फॅक्टर आहेत त्याच फॅक्टरवर बऱ्यापैकी कट ऑफ डिपेंड राहणार आहे. आता पोस्ट वाईज कट ऑफ काय आहे ते आपण PSI. तर PSI या घटकासाठी जो कट ऑफ लागणार आहे तो अंदाजित कट ऑफ जो आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला जो वाटतोय त्या हिशोबाने आम्ही सांगतोय. लक्षात घ्या, हा अंदाजित कट ऑफ आहे, ॲक्युरेट कट ऑफ नाही. MPSC ॲक्युरेट कट ऑफ जो देईल त्याच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तफावत असू शकते, पण जनरली आम्ही जो सर्वे केला आहे, जनरली आमचं जे लॉजिक आहे त्या लॉजिकनुसार आम्ही जो काढतोय तो कट ऑफ असा आहे. ओपन कॅटेगरीसाठी, ओपन मेलसाठी 44 ते 47च्या रेंजमध्ये हा कट ऑफ लागेल प्रीचा. त्याच्यानंतर फिमेलसाठी 39 ते 42 हा कट ऑफ डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर जो स्पोर्ट्ससाठी आहे, स्पोर्ट्स कोट्यासाठी इथं 11-12 दिले, पण हां धरून चला 15च्या आसपास इतका कमी हा लागू शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 1 मार्काची तफावत असू शकते, 1 मार्क कमीचा कट ऑफ लागू शकतो. इथं जरी काही दिलं असलं तरी 1 मार्काची तफावत लागू शकते किंवा सेम कट ऑफ लागू शकतो. ठीक. त्याच्यानंतर जो DTA, NTB, NTC, NTD आणि SBC या ज्या कॅटेगरी आहेत आणि OBC ही जी कॅटेगरी आहे त्यांचा कट ऑफ, ओपनचा कट ऑफ आणि इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा कट ऑफ साधारणतः सेमच लागेल. स्पोर्ट्स कोट्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी लागू आहेत जर तिथं स्पोर्ट्स कोटा असेल तर. ठीक. त्याच्यानंतर जिथं मेजर डिफरन्स पडणार आहे तो आहे SC कॅन्डिडेट, जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांचा 42 ते 45 पर्यंत कट ऑफ लागू शकतो. तेच फिमेल कॅन्डिडेटसाठी 38 ते 40 इतका कट ऑफ लागू शकतो. ST कॅटेगरीसाठी मात्र 41 ते 43 किंवा 40 ते 42च्या आसपास कट ऑफ लागू शकतो आणि फिमेलचा कट ऑफ जो आहे तो 37 ते 39 किंवा 36च्या आसपास पण हा कट ऑफ येऊ शकतो असा आमचा अंदाज आहे. ठीक. त्याच्यानंतर जर ASO या कॅटेगरीकडे आपण गेलो, ASO, तर ASO या कॅटेगरीमध्ये ओपनसाठी 52 ते 54 ओपन मेल कॅन्डिडेटसाठी, फिमेल कॅन्डिडेटसाठी 49 ते 51 या रेंजमध्ये हा कट ऑफ असू शकतो. खेळाडूंसाठी 36 ते 38 या रेंजमध्ये हा कट ऑफ असू शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी सुद्धा हा सेमच कट ऑफ राहील. OBC, परत OBC, DTA, NTB, NTC, NTD आणि SBC साठी हा कट ऑफ सेमच असेल, जास्ती काही फरक असणार नाही. ठीक. सो सेम कट ऑफ आपल्याला या सर्व कॅटेगरींसाठी दिसून येईल. मेजर डिफरन्स जो पडेल तो SC मध्ये 48 ते 51 मेल कॅन्डिडेटसाठी आणि 45 ते 47 फिमेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला याचा ASOचा जो SC कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो लागलेला अंदाजित आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो मेलसाठी 43 ते 45, फिमेलसाठी 40 ते 43 इतका लागण्याची शक्यता आम्ही वर्तवत आहोत. ठीक आहे. आता हा ASO आणि PSIचा झाल्यानंतर मेन ज्याचं सर्वांना प्रतीक्षा आहे तो STIचा कट ऑफ. मित्रांनो, STIचा कट ऑफ हा 45 ते 48 या रेंजमध्ये राहील. PSI पेक्षा 1 मार्कच जास्तच राहील. PSI पेक्षा कमी STIचा कट ऑफ येईल असं वाटत नाही, किंवा PSIच्या लेवलला राहू शकतो, याच्यामध्ये 1-1 मार्क कमी राहू शकतो, लक्षात घ्या. तर मेल कॅन्डिडेटसाठी 45 ते 48 ओपनमध्ये, फिमेल कॅन्डिडेटसाठी 40 ते 43, स्पोर्ट्स कोट्यासाठी मात्र हा कट ऑफ 29 ते 31च्या आसपास राहू शकतो. त्याच्यानंतर जे EWS कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ओपनचा सेम कट ऑफ राहील. DTA, NTB, NTC, NTD आणि SBC या
सर्व कॅटेगरींसाठी ओपनचाच कट ऑफ लागू शकतो, राईट. त्याच्यानंतर OBCसाठी सुद्धा ओपनचाच कट ऑफ. त्याच्यानंतर SC ST या कॅटेगरीला फक्त जरा कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे. SC मेलसाठी 42 ते 45, SC फिमेलसाठी 38 ते 40 आणि ST मेलसाठी 41 ते 43 आणि ST फिमेलसाठी 37 ते 39 इतका कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. आता आम्ही जे रेंज वर्तवलेली आहे त्याच्या रेंजच्या तुम्हाला एक 2-3 मार्क किंवा 4 मार्क जरी कमी असतील तरी सुद्धा तुमचं सिलेक्शन व्हायची शक्यता आहे, एवढं लक्षात धरून चाला. हा अंदाजित कट ऑफ असतो. हा कट ऑफ अगदी MPSCला जरी आज विचारलं की कट ऑफ काय लागेल तर MPSC सुद्धा सांगू शकणार नाही. MPSC नंतर ज्यावेळी मार्क्स येतात ते मार्क्स ऑटोमॅटिकली कट ऑफ डिसाईड करतात, त्याच्यानुसार तो कट ऑफ लागतो. तर हा आमचा अंदाजित कट ऑफ आहे, हे सर्व विद्यार्थ्यांना आम्ही कळवत आहोत. पण या कट ऑफला अनुसरून तुम्ही मेन्सची तयारी करणं सोडून देणं हा मूर्खपणा आहे. मला कमी मार्क पडले म्हणून मी मेन्सची तयारी सोडून देणं हा मूर्खपणा आहे. कट ऑफ काहीही असू शकतो, लक्षात घ्या. हा फक्त आत्ता जो आम्ही सर्वे केलेला आहे, आमचं जे लॉजिक आहे, मागच्या वर्षीचे जे कट ऑफ्स आहेत त्याच्यातला आम्ही जो स्टडी केलेला आहे त्याच्यानुसार हा कट ऑफ आहे, ठीक. आता मेजरली जे दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग व्यक्तींचा कट ऑफ अजून मी सांगितलेला नाही. PSIसाठी दिव्यांग व्यक्ती अपात्र आहेत त्यामुळे तिथं तो कट ऑफ नाही, ठीक. त्याच्यानंतर जर आपण ASOसाठी बघितलं तर 40 ते 42 इतका कट ऑफ लागेल दिव्यांग व्यक्तींसाठी. ऑर्फनसाठी मला माहीत नाही जागा आहेत का नाहीत, पण जागा असतील तर 1 मार्काचा कट ऑफ लागू शकतो, लक्षात घ्या. 1 मार्काचा कट ऑफ लागू शकतो अनाथ विद्यार्थ्यांसाठी. तसं STI मध्ये सुद्धा जर अनाथ व्यक्तींना जागा असतील तर 1 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. त्याच्यानंतर PSI मध्ये सुद्धा अनाथ व्यक्तींचा 1 मार्काचा कट ऑफ लागू शकतो आणि ASI मध्ये सुद्धा जागा असतील तर 1 मार्काचाच कट ऑफ लागू शकतो. दिव्यांग व्यक्ती फक्त ASO आणि STIला बसण्यासाठी पात्र आहेत, तर ASOसाठी 40 ते 42 इतका कट ऑफ दिव्यांग व्यक्तींसाठी ASOसाठी असू शकतो. त्याच्यानंतर 33 ते 35 इतका कट ऑफ जो आहे तो STI दिव्यांग व्यक्तींसाठी असू शकतो, हे त्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ठीक. तर मला वाटते आय होप मी सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ बऱ्यापैकी मेल फिमेल दिव्यांग ऑर्फन त्याच्यानंतर स्पोर्ट्स आणि ज्या आरक्षित जागा आहेत त्यांचा सगळा कट ऑफ मी अंदाज वर्तवलेला आहे, त्यानुसार तुम्ही तुमचा अभ्यास ठेवायचा आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारलेलं आहे की सर तुम्ही माजी सैनिक यांच्यासाठी का कट ऑफ डिक्लेअर करत नाही, ठीक. तर माजी सैनिक या गटासाठी ग्रुप बीच्या परीक्षेमध्ये वयोमर्यादेमध्ये सूट दिलेली आहे 43 वर्षापर्यंत माजी सैनिकांना, परंतु आरक्षण नाही. आरक्षण वेगळं असं नाही, त्यांची जी कॅटेगरी असेल ते आरक्षण आहे. पण माजी सैनिकांना ग्रुप C आणि ग्रुप D या पदांसाठी समांतर आरक्षण दिलेलं आहे 15% पर्यंत आणि इथं त्यांना आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. परंतु आपल्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये किंवा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये किंवा इतर ज्या टेक्निकल ग्रुप B आणि ग्रुप Aच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये मात्र माजी सैनिकांना वयोमर्यादेमध्ये सूट मिळेल, परंतु आरक्षणामध्ये आरक्षण त्यांच्यासाठी वेगळं नाही. आणि या ठिकाणी जे आरक्षण आहे ते समांतर आरक्षण आहे, ठीक. तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आय होप मी सगळे मुद्दे कट ऑफच्या बाबतीत क्लिअर केलेले आहे. तरी काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी ॲज सून ॲज पॉसिबल आपल्याला उत्तर देईन. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.